म्हणजे त्या खोलीत काय आहे, मला झालेला भास खरा आहे की खोटा आहे हे कळण्याची संधीच नाही मिळणार आता. बाबाजी असं काय करताय? अहो खोलीच्या दारात भिंत बांधताय. तिकडे तर कसा पाई कसा विसोतीस मनोरमे. आम्ही काय खोले आहोत? समजत नाही वय आम्हाला. अच्छा रातभरात त्या खोलीतली तुझी मौल्यवान वस्तू दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येईल. भरवसा ठेव. आणि हे बी लक्षात घे का बंदोबस्त जर केला नाही तर तुझी नकटी सखू सोनबाई अगोचरपणा करून त्या खोलीत शिरल. आणि शिरली तर तिला तुझी मौल्यवान वस्तू दिसल आणि मग तुझं बिंग फुटल. तसा इशाराच मिळालाय. अगं बाई मग फक्त आजच्या रात्री तू सखूवर बारीक लक्ष ठेवायचं. तिला कोणता बी आगाऊपणा करू द्यायचा नाही. मला काही तिचं लक्षण ठीक वाटत नाहीये. जी बाबाजी. उद्या सूर्योदय झाला का बित्तडाच्या कामाला सुरुवात होईल. तो पातूर तू सखोचा लगाम खेचून ठेव. अहो बाबाजी त्या बंद खोली समोर भिंत बांधायची म्हणतात, पण मला असं खात्रीने वाटतंय की त्या खोलीत काहीतरी म्हणजे काही वस्तू बिस्तू आहे की जेणेकरून आपल्याला समजू शकतं. सखू आता आणखीन काय कळायचं बाकी राहिले? सांगितलं ना त्या खोलीचा विषय नको म्हणून. अहो नकोय, बस झाला आता. अहो पण ऐका ना, फक्त एकदाच ऐका. मला तसा संकेत मिळालाय तिकडे कोणीतरी. सखू आता कृपा कर, नवीन संकट ओढवून घेऊ नकोस. आणि नकोच, कळलं? ही सखू स्वतः सुखाने जगणार नाही, तिगूला पण मोकळा श्वास घेऊन देणार नाही. घरात सगळीकडे धुसफूस चालू आहे, कानगोष्टी चालू आहेत. खतखतय चांगलं, पण कुठे काय शिस्त आहे तेच कळत नाहीये. त्या भारलेल्या खोलीत सखूला एवढा रस का? आणि बाबाजी तिच्या रक्षणासाठी भिंत बांधून देत आहेत. नवलच आहे नाही? म्हणजे तिचा त्यांना एवढा पुळका का यावा? काही नाही 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 नाही, मला नीट बघूनच यायला हवं. वच्छे, तू कधीपासून माझ्यावर लक्ष ठेवू नयेस? मला ठाऊकच नव्हतं. काही गरज नाहीये. कसली? कसलीच. मी मघापासून बघते, बाहेर जाऊन बघण्याची काही गरज नाहीये. खबरदार जर पाय फाटक्यात अडकून घ्याल तर. तुम्ही यात कशातही पडायचं नाही. बाबाजी आणि महामाया महाधूर्त माणसं आहेत. त्या भिंती मागे तुम्हालाच कोणतील आणि तुमचीच करतील अनारकली. नेम नाही, याद राखा. आणि ती भिंत बांधून होईपर्यंत या खोलीतून बाहेर पडायचं नाही, नाहीतर माझ्यासारखी वाईट मीच. अगं वच्छे, माझी अनारकली होणार नाहीये हे बरोबर आहे, पण कोण होणार आहे ते तरी सांग. रमाई, ती सखू ना दिगूच्या डोक्याला अगदी जळू सारखी चिकटलीये. त्याची विचार करण्याची शक्तीच तिने शोषून घेतलीये.
पुन्हा पुन्हा त्या खोलीबद्दल दिगूचे कान भरतीये. अगं बाई मला सगळं माहिती आहे ग.